नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्टॉपिंग डिस्टन्स बद्दल माहिती आहे का? स्टॉपिंग डिस्टन्स ऐकलाय कधी? नाही. आरटीओ एक्झामला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो की स्टॉपिंग डिस्टन्स बद्दल माहिती सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, अचानक गाडी समोर दिसल्यानंतर तुम्ही चालला हायवेला 80च्या स्पीडनं, ठीक आहे, 80चा स्पीड आहे तुमचा, हायवेला चाललाय तुम्ही, अचानक एखादी गाडी आपल्या समोर येते. समोर आल्यानंतर तुम्ही ब्रेक मारतात, ठीक आहे ना. तर तो ब्रेक मारताना तुमची सुद्धा गफलत होती, बरोबर ना. असे माकड चाळे तुम्ही सुद्धा करायला लागताय. तर हे करायला लागू नयेत म्हणून काय करायचं आहे, हा व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण माहिती सांगतो तुम्हाला स्टॉपिंग डिस्टन्स बद्दल. तर स्टॉपिंग डिस्टन्सचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे तो म्हणजे थिंकिंग डिस्टन्स आणि दुसरा आहे तो ब्रेकिंग डिस्टन्स. पहिला आहे तो थिंकिंग डिस्टन्स. थिंकिंग डिस्टन्स म्हणजे काय, तुम्ही ब्रेक मारायचं ठरवता आणि ब्रेक दाबता, ह्याच्या मधला जो वेळ असतो ह्याला म्हणतात थिंकिंग डिस्टन्स. आणि ब्रेकिंग डिस्टन्स, ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे काय, तुम्ही ब्रेक मारता आणि ब्रेक मारल्यानंतर गाडी जिथं जाऊन थांबती त्याला म्हणतात ब्रेकिंग डिस्टन्स. आणि ह्या दोघांचा मेळ म्हणजे स्टॉपिंग डिस्टन्स. एक्सप्लेन करतो बघा कशा पद्धतीने असतं ते. म्हणजे एक्झाम्पल घेऊया आपण चाललोय 80च्या स्पीडनं, किती 80च्या स्पीडनं आपण गाडी चालवायला लागलोय. 80च्या स्पीडनं गाडी चालवत असताना अचानक तुम्ही ब्रेक दाबता, अचानक कुणीतरी समोर येतं, अचानक ब्रेक दाबल्यानंतर गाडी साधारण 20 ते 25 मीटर अंतर कापते किंवा तेवढा वेळ ब्रेक लागण्यासाठी घेते, ह्याला स्टॉपिंग डिस्टन्स म्हणतात. त्यासाठी ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, जेव्हा तुम्ही हायवेला गाडी चालवता तेव्हा स्टॉपिंग डिस्टन्स हा मॅक्सिमम ठेवत जावा, काय अडचण नाही. पण हे ज्यावेळी तुम्ही गर्दीत गाडी चालवता शहरात वगैरे, त्यावेळी स्टॉपिंग डिस्टन्स कमीत कमी असावा. आणि हा स्टॉपिंग डिस्टन्स सिटीमध्ये सुद्धा तितक्याच प्रमाणात वापरला जातो. कारण सांगतो तुम्हाला, सिटीमध्ये तुमच्या दोन गाड्यांमधलं अंतर किती असतं साधारण बघताय तुम्ही आता, 1 मीटर 2 मीटर एवढं अंतर असू शकतं तुमचं. तर काय करायचं, तुम्हाला स्टॉपिंग डिस्टन्सवरची लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि ब्रेककडं ध्यान द्यायचं आहे. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची, हा स्टॉपिंग डिस्टन्स सिटीला कमी, हायवेला थोडा जास्त आणि मॅक्सिमम पावसाळ्यात जास्तीत जास्त उपयोगात आणायचा आहे. पण लक्षात आलं तुम्हाला स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय? जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रॅक्टिकली बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण हा व्हिडिओ प्रॅक्टिकली नक्की बनवू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि माहितीच आहे तुम्हाला, कमेंट नक्की कमेंट करा. थँक्यू.